तुमचे काही क्वेश्चन असेल तर सुरू करा. हॅलो, काय विचारायचंय तर विचारा. हॅलो, आवाज येतोय माझा? येस सर. ओके, कोणाला काय विचारायचं विचारा ना, डायरेक्ट चालू करा. सर 10th स्टँडर्डच्या स्टुडंट्सला कुठल्या ह्याच्यामध्ये येईल? काय ते 10th स्टँडर्डचे स्टुडंट्स कुठल्या कॅटेगरीमध्ये येते? 10th स्टँडर्डच्या स्टुडंट मध्ये एक तर तू काय करू शकतो, क्लासरूम मध्ये घेऊ शकतो. ओके, क्लासरूम मध्ये घेऊ शकतो किंवा इंटरमिडिएट मध्ये. ज्युनियर मध्ये नाही घेता येणार. ज्युनियर मध्ये फक्त 9वी पर्यंतचे अलाउड आहे. ओके, पण इंटरमिडिएट घेतला तर तुला जास्त टाइम द्यावा लागेल, कारण त्याच्यामध्ये प्रोग्रामिंग आहे. ओके, क्लासरूम मध्ये तुला प्रोग्रामिंग नसणार आहे, बेसिक असणार आहे सगळं. क्लासरूम मध्ये बेसिकच आहे का? हा, क्लासरूम मध्ये बेसिक. क्लासरूम मध्ये कोणी घेऊ शकतो भाग. ज्युनियर मध्ये प्रोग्रामिंग आहे, पण त्यांनी फक्त 9वी पर्यंत ते हे केलेलं आहे. आणि एलिमेंटरी डिव्हिजन? एलिमेंटरी ही 4थी ते 6वीच्या मुलांपर्यंत आहे. 3री, 4थी, 5वी, 6वी. आम्ही 3रीचे घेत नाही, आम्ही 4थी, 5वी, 6वीचे घेतो. मग सर ज्युनियर डिव्हिजन मध्ये 10th स्टँडर्डच्या स्टुडंट्सनी घेतलं तर चालेल ना? ज्युनियर डिव्हिजन तू म्हणतो 10वी मध्ये आहे म्हणतो ना? हा, पण 10वी मध्ये ज्युनियर मध्ये नाही घेता येणार, सांगितलं गेले. एक तर तू क्लासरूम घेऊ शकतो, नाहीतर इंटरमिडिएट घेऊ शकतो. इंटरमिडिएट त्याच्यामध्ये काय असेल? कशामध्ये? इंटरमिडिएट मध्ये प्रोग्रामिंग आहे तुला. बाकी यांना जो सिलेबस आहे तो त्यांना असणारच आहे. फक्त ऍडिशनल तुला प्रोग्रामिंग असणार. त्याच्यावर प्रोग्रामिंग मध्ये 2 प्रॉब्लेम दिले जातात. त्याच्यासाठी तुला 52 तासाचं हे असतं. 72 तासाचं, 52 नाही 72, म्हणजे 3 दिवस असतात. ऑनलाईन असतं ते संपूर्ण. तू किती वेळा लॉग इन हो, किती वेळा लॉग आउट हो, काय ते प्रोग्रामिंगच्या कुठल्या लँग्वेजेस आहेत? आम्ही पायथॉन प्रिफर करतो. कशासाठी पायथॉन प्रिफर करतो? कारण एआय मध्ये पायथॉन वापरलं जातं बऱ्यापैकी. ओके सर, आणि इंटरमिडिएटची फी किती राहते? इंटरमिडिएटची फी मी दिली की नाही, सगळं ग्रुपवर पाठवलं ना तू. ओके, तिथे पण लिहिलेलं आहे 10,000. इंटरमिडिएट साठी 10,000 आहे. आणि जर सिनियर साठी घेणार, सिनियर म्हणजे थोडीशी कठीण असते, 12,000. ओके, चालतंय सर. थँक्यू सर. आणि कोणाला बोलत चला, कोणाला काय क्वेश्चन विचारायचं बोला. अच्छा, मी संदेश बोलतोय. हा, बोला. माझा मुलगा जो 4थी मध्ये आहे ना, आपलं दुपारी बोलणार त्याप्रमाणे 4थी मध्ये आहे. त्याला एलिमेंटरी मध्ये घेतलाय, राईट? एलिमेंटरी मध्ये घ्यावं लागेल, बरोबर ना? आणि त्याचे जे क्लासेस असणार ते वीकेंडला असणार, राईट? वीकेंडला आम्ही एलिमेंटरीचे जनरली वीकेंडला ठेवतो, शनिवार किंवा रविवार असतात. ओके, त्याचं टायमिंग काय असेल? काय टायमिंग जनरली 7च्या पुढेच असतात. 7:30 ते 8:30 किंवा 9 ते 10 किंवा 8:30 ते 9:30 असे असतात. तरी संध्याकाळी काय सकाळी? संध्याकाळी, सकाळी नाही. संध्याकाळी ना? ओके 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 डर. म्हणजे वीकेंडला. आणि कधीपासून क्लास स्टार्ट होणार? साधारण परीक्षेचं मी बघतोय, कारण थोड्या मुलांच्या परीक्षा चालू आहेत ना, त्यामुळे आपण एप्रिलच्या फर्स्ट वीक किंवा 15 एप्रिल नंतर, म्हणजे परीक्षेवर आहे, मुलांच्या परीक्षा कशा चालू आहेत त्याच्यावर आहे. ओके ओके. मग तुम्ही नावाप्रमाणे ती लिस्ट हे करणार का, डिस्प्ले करणार का, की ह्या मुलांनी ह्या टायमाला अटेंड करायचं वगैरे, असं करणार का डिस्प्ले? आमचं एक ऍप आहे, ऍप मध्ये तुम्हाला रेकॉर्डिंग पण भेटेल, आणि एक आपला वेगळा व्हॉट्सअप ग्रुप बनणार आहे. प्रत्येक एलिमेंटरी साठी वेगळा असणार आहे, क्लाससाठी वेगळा असणार आहे. ओके ओके ओके, अच्छा. ओके, त्याप्रमाणे तुम्ही ऍड करणार की आम्हाला जॉईन व्हायचं त्यामध्ये? नाही, मी ऍड करणार. ओके, डन, गुड, चालेल. मग आम्हाला एप्रिलच्या एंड पर्यंत वेट करावं लागेल, राईट? हा, बरोबर. डन डन सर, थँक्यू. त्याच्या अगोदर पाहिजे तर तुम्हाला रेकॉर्डेड लेक्चर मिळू शकेल. ज्याने फी भरली ना त्याला मी रेकॉर्डेड लेक्चर देऊ शकेल, जुने तुम्ही बघू शकता. ओके. आणि ते परत होणार आहे, लेक्चर मी घेणारच आहे. तो जर पाहिजे तर आमचे आत्ताच्या बॅचचे लेक्चर तुम्हाला भेटतील, त्याच्यामध्ये टेस्ट भेटतील, सगळं भेटेल. ओके ओके, चालेल. मग बेटर आहे तुम्ही शेअर केला तर बरं होईल. ओके ओके सर, थँक्यू. हॅलो, आणि कोणाला बोलत? हा, बोला. हॅलो सर. सर, मुलगा आता 9वीतून 10वीत जात आहे, आणि मग त्याने जर डायरेक्ट इंटरमिजिएट कोर्सला जर म्हणजे प्रवेश घेतला, तर त्याचं हे बेसिक पायथॉन वगैरे कुठेच झालेलं नाहीये.
जनरली लक्षात घ्या, तुम्ही कुठल्याही कोर्सला चालू घेतला ना तरी बेसिक पासूनच चालू होणार आहे सगळं, कुठलंही अच्छा. घेतलं तरी. ओके, अच्छा. फक्त त्यांचा सिलेबस थोडा जास्त असतो, एवढाच फरक आहे. आता समजा एलिमेंटरीला जो सिलेबस आहे ना तो तुम्हाला इंटरमिडिएटला पण असणार आहे, पण तो बेसिक लेवलचा जो सिलेबस आहे त्याच्या पुढचं तुम्हाला तिथे शिकावं लागतं. म्हणजे आपण चालू करताना काय करतो सांगा, बेसिक पासूनच चालू होणार. हं. ओके, कुठलेही लेवल घेतली म्हणून त्याची फी जास्त आहे, त्याचा सिलेबस थोडा काय असणार आहे, जादा असणार. आणि सर यांच्या एक्झामचा पिरियड आणि यांच्या बोर्ड एक्झामचा पिरियड हे पॅरलल होतात ना? जनरली एक लक्षात घ्या, याच्यासाठी आपल्याला फक्त अर्धा ते पाऊण तास खूप झाला. आणि तुम्ही कुठल्याही दिवशी तुम्हाला एक समजा 15-20 दिवसाचा टाइम दिलेला असणार आहे, त्या 15-20 दिवसामध्ये तुम्ही केव्हाही देऊ शकता परीक्षा. अच्छा. ओके, आपल्याकडे अशी काही मुलं आहेत बोर्डाची एक्झाम देत आहेत, उद्या त्यांचा पेपर आहे पण आज माझे लेक्चर ते अटेंड करत आहेत, अशी पण मुलं आहेत, पण ते टाइम मॅनेजमेंट करतात बऱ्यापैकी. ओके. अच्छा. ओके. आणि सर दुसरी मला गोष्ट, दुसरी गोष्ट एक लक्षात घ्या, जर हं. मुलाने काळजीपूर्वक जे लेक्चर ऐकला ना तर तुम्हाला जास्त याची अभ्यास करायची गरज पडत नाही. हे कन्सेप्ट आहे, जसं मॅथ्स मध्ये जसे कन्सेप्ट असतात ना, मॅथ्स मधले कन्सेप्ट जसे तुम्हाला परफेक्ट समजले की त्याचा अभ्यास करायची गरज नाही. आमच्याकडे अशी काही मुलं आहेत, समजा उद्या मॅथ्सचा पेपर आहे तर आज ती खेळायला जाणार, आज पिक्चरला जाऊ शकतात. कारण का सांगा, कारण मॅथ्स मधले एकदा डोक्यामध्ये कन्सेप्ट बसले की गरज नाही तुम्हाला पण. ओके, तसंच या सब्जेक्टचं. ओके. ओके. आणि ओके. सर मला तुमच्याशी पर्सनली बोलायचं होतं, मी 2-3दा फोन पण ट्राय केला पण फोन काही जनरली लक्षात घ्या, फोन मी का घेत नाही, कारण दिवसाला मला 200 ते 300 फोन येतात आणि त्या फोनवर काय विचारलं जातं सांगा, युविकाचं माझं कॅप्चा होत नाहीये, पासवर्ड होत नाहीये, त्यांना मी माझं सगळं सोडून कसं करू सांगा. आता ह्या 2 दिवसामध्ये फोन कमी झालेले आहेत कारण सगळ्यांचे फॉर्म भरून झालेले आहेत, त्यामुळे 2 दिवसापासून मी फोन घ्यायला चालू केले. कारण एक अच्छा. लक्षात घ्या, तुम्ही असा विचार करा, तुम्हाला दिवसाला 200 ते 300 का फोन येत आहे. तुम्ही कुठल्या तरी समजा तुम्ही घरी जात, समजा जेवण बनवताय तर जेवणामध्ये सुद्धा तुमचं काय लागत नाही, लक्ष लागत नाही. ओके. आणि दुसरा गोष्ट कशी आहे सांगा, माझ्या घरी माझा मुलगा अभ्यास करत असतो आणि जर 2-2 मिनिटांनी फोन वाजायला लागले ना तर कंटाळा येतो त्याच्यामध्ये. ओके. नाही नाही, माझं युविकाचं झालंय रजिस्ट्रेशन, पण मला नाही दुसऱ्या सांगतो विषयावर तुम्हाला का बोलायचं. घेत नाही ते मी हो. त्याच्यासाठी सांगतोय. हा प्रॉब्लेम फक्त युविकामुळे निर्माण झालाय, नाहीतर मी कोणाचे फोन घेत नाही असं नाहीये. ओके. अच्छा. बर. पण मग केव्हा करू शकते मी उद्या? केव्हाही करू 12च्या शकता. काय आताच विचारा ना, पर्सनल विचारण्यापेक्षा आताच विचार. तुमचा जो प्रॉब्लेम आहे तो दुसऱ्यांचा पण कोणतरी असू शकेल शंका, बाकीच्यांचं पण क्लिअर होईल. ओके. नाही, प्रॉब्लेम असा होतो की दुपारच्या वेळेस जर हा क्लास असेल तर दुपारी अटेंडन्स ला कोणी नसतं ना, म्हणजे जॉईन झालाय की नाही मुलगा. नाही, दुपारी एक क्लासेस नसणार आहे. हे क्लासेस असणार आहे ते काय असणार सांगा, 7 नंतरच असणार आहे, संध्याकाळी. अच्छा, पण मग त्याचं रेकॉर्डिंग पण अवेलेबल होईल ना? रेकॉर्डिंग पण अवेलेबल असणार. आमचं अच्छा. स्वतःच एक ऍप आहे, तुम्हाला केव्हाही जाऊन त्या ऍप मध्ये तुम्ही टेस्ट देऊ शकता, ऍप मध्ये जाऊन जुने लेक्चर बघू शकता. ओके, सगळे लेक्चर तुम्हाला अवेलेबल, किती वेळा ते लेक्चर तुम्ही रिपीट करू शकता. ओके. ओके हा सर, बोला, थँक्यू. कोणाला बोलायचं बोला. कदम अं, बोला ना. हॅलो सर, माझा आवाज येत आहे? हा येतोय ना. सर, आता जसे की माझी मुलगी 10वीला आहे सर, तर घरच्यांना कसं वाटत आहे की आपण जर हा कोर्स घेतला तर तिच्या 10वीच्या याच्यावर काही परिणाम होईल का असं वाटायला त्याला. एक लक्षात घ्या, माझ्याकडे तुम्हाला आता मी गोष्ट सांगितली, 10वीतला एक मुलगा आहे गोव्यामधला. ओके, हा. त्याची हो. उद्या परीक्षा आहे, तो माझ्या आदल्या दिवशी लेक्चरला बसतो. त्याने काय केलं सांगा, अभ्यास मॅनेजमेंट केलेलं आहे, अभ्यासाचं मेन सगळं आपल्याला मॅनेजमेंट पण शिकायचं आहे. याच्यामध्ये आपल्याला कसं मॅनेज कसा करायचा टाइम ते पण ओके. आपल्याला जमायला पाहिजे. ओके. आणि याच्यासाठी तुम्हाला वेगळा वेळ काढायची गरज नाहीये बाबा, शाळेचा अभ्यास सोडून तुम्ही काय करणार आहे, त्याच्याकडे दुर्लक्ष होणार असं काही होत नाहीये. आणि दुसरा प्रश्न असा होता सर माझा की जसं की आता आपण जर आता हे पूर्ण लेवल म्हणजे मे पर्यंत याची फायनल मे मध्ये आहे ना सर एक्झाम याची? कुठली या मे मध्ये नाही, पुढच्या मे मध्ये सर, या हो मे सर, मध्ये नाही. 2026 मध्ये चालली ना सर ही? हा 2026 मध्ये.
कारण आता वर्षभर अभ्यास करून आणि मे मध्ये एक्झाम देणार. तर सर आपण जर पूर्ण लेवल पार केल्या, समजा आता हे याचे काही जे लेवल आहेत व्यवस्थित लेकरानं पार केलं, तर सर मग ते आपल्याला सर्टिफिकेट वगैरे म्हणजे ते देणार का सर ते? म्हणजे आपण ज्याच्यात सर्टिफिकेट मिळते. एक लक्षात घ्या, ही आंतरराष्ट्रीय स्पर्धा आहे. ओके. ओके. आणि त्यांना कोणी स्पॉन्सर केलंय सांगा? साध्या साध्या कंपन्या नाहीत, तर गुगल तुम्ही ऐकलं असेल. हो गुगल ही सर. काय आहे, जगातली कंपनी, मोठी कंपनी आहे. ती हो सर. कंपनी जर कोणाला स्पॉन्सर करत असेल, तर त्याला काय व्हॅल्यू असणार ते तुम्ही लक्षात घ्या. हो सर. तेच थोडे डाऊट ओके. होते, की म्हणजे की आपण याच्यात भाग घेतला बुवा, तर घरच्यांना वाटत आहे, की बुवा लेकराला काय मग पुढे असं भविष्यात तेवढं लक्षात येईन झालं होतं सर, म्हणून माझा क्वेश्चन होता. त्याच्यासाठीच इथे बघा, तुम्हाला. याच्यामध्ये मी स्लाइड मध्ये पण लिहिले, आणि ही नवीन नाही आहे स्पर्धा. ही केव्हापासून चालू झाली सांगा? 47 वर्षे झाली त्याला. हो सर. पण ते ओके. आता तुमच्याद्वारे आम्हाला आता नवीनच कळाली सर. आम्हाला हे माहित पण नव्हतं. आता आता मला एक सांगा, युविका किती जणांना माहित होतं? आमच्यामुळे सगळ्यांना समजलं. हो सर. हो. हा, ते तुमच्यामुळेच. तसंच आहे ना. आपण काय करतोय सांगा, मुलांना फक्त शालेय अभ्यासक्रमापुरती मर्यादित ठेवतोय. हो सर. ओके. बरोबर आहे. शालेय अभ्यासक्रमामध्ये आपल्याला काय पाहिजे? मार्क्स आहेत. हे जुनं अगोदर ठीक होतं, पण आता हां. एवढी टेक्नॉलॉजी मिळवायची आणि मुलं खूप हुशार आहेत. तर हो आपण सर. त्यांना काय करतोय सांगा? मार्क्स मार्क्स मार्क्सच्या पाठीमागे धावतोय. हो ओके. तेच पण तर. अभ्यास अभ्यास कसा व्हायला पाहिजे सांगा? अभ्यास हा ज्ञानवर्धित व्हायला पाहिजे. ज्ञानवर्धित म्हणजे मी ज्ञान घेणार आहे सगळं. परीक्षेसाठी नाही अभ्यास करणार. आणि हो सर. परीक्षेला कुठलाही क्वेश्चन आला तर मी त्याचा आन्सर देऊ शकतो. पण आता हो. मुलं काय करतायत सांगा? प्रश्न पाहून त्याचा अभ्यास केला जातो. ही अभ्यास हो. करण्याची चांगली मेथड नाहीये. मला हां. कसं व्हायला पाहिजे सांगा? मी माझा संपूर्ण जो टॉपिक आहे तो समजून घेणार आहे, आणि हां. त्याच्यानंतर युद्धाला जाताना बघा कसं जातो आपण, की हो, समोरून हो. काय येणार ते मला माहित नाहीये. पण मी सज्ज होऊन जातो. समोरून काही आलं तरी त्याचं उत्तर मला देता यायला पाहिजे. पण असं नाही. होत नाहीये. हे आपलं आता दुर्दैव आहे. हे आपल्या कोर्ससाठी मी माझी माझी मुलगी आणि मीच थोडे सपोर्टमध्ये आहो, की तिला पण करायचं आणि मला पण लावायचं. पण असं वाटत आहे घरच्यांना, की 10वीवर जर परिणाम झाला तर त्याला सर्वस्वी जबाबदार आम्हीच असेल असं होईल वाटायला. ते त्याच्यामुळं तुम्ही सर तुमचा थोडंसं. निर्णय घ्या. कारण हो, डाऊट प्रत्येकाची कसं विचारायचं. असतं ते मी तुम्हाला सांगू शकणार नाही. आज मी तुम्हाला सांगितलं, घ्या, घ्या म्हणून सांगितलं. आणि हो, उद्या हो. समजा काहीतरी प्रॉब्लेम आला, तर त्याचा दोष मला येत हवं. टाईम मॅनेजमेंट कसं आता, गोव्याचा जो विद्यार्थी आहे त्याला पण मी तेच सांगितलेलं, तुझी डिसिजन आहे. तुला हं. जमत असेल तर तू कर, नाहीतर नको करू म्हटलं. नंतर घे म्हणून सांगितलं. ओके. तुम्हाला पण तेच जसं-जसं सांगतो. तुम्ही विचार करा. जसे-जसे लेक्चर होत जाईल तसं-तसं ते कोर्स समजले जाईल सर लेकरांना असंच ना सर ते? बरोबर. बरं, बरं. थँक सर. ओके. बोलत चला, आणि कोणाला बोलायचं बोलत चला. हो, ठीक आहे सर. असे डाऊट आम्हाला असे कसे छोटे-छोटेच राहतात सर. प्रत्येक प्रश्न विचारायला आम्हाला पण बरोबर वाटत नाही. पण कसं आहे आई-वडील म्हणून हे सगळ्या गोष्टी क्लिअर केलेल्या बऱ्या वाटतात ओके. असं. ओके. हो, थँक यू. आणि कोणाला विचारायचं बघा? जयश्री म्हणून कोणतरी विचारलेलं, सर माझा मुलगा 9वीला आहे. त्याला कुठल्या बॅच मध्ये ऍडमिशन घ्यावे लागेल? एक तर हां सर. क्लासरूम मगाशी मी सांगितलं. ऐकलं ना तुम्ही? हां, नमस्ते सर. नमस्ते सर. हा. सर मी नागपूरवरून बोलत आहे. हा. मुलगा आता 10th ला जाणार म्हणजे एक्झाम लास्ट पेपर बाकी आहे. ओके. कुठली तर सर यांना कुठली कोणत्या बॅच जे आपलं स्कूल लेवल की नाही, कोणत्या कुठलं लेवलला? कुठली परीक्षा झाली आता? 9th झालं सर. म्हणजे रनिंग नाईन्थ. चालू आहे. दोन बाकी आहे पेपर ओके. अजून. एक तर आपण क्लासरूम मध्ये घेऊ शकतो, किंवा हां. इंटरमिडिएट थोडंसं प्रोग्रामिंग वगैरे त्याच्यामध्ये असणार आहे. त्याला टाइम जास्त द्यावा, कारण इंटरमिडिएटचे क्लासेस मी आठवड्यातनं 2 दिवस ठेवणार. अच्छा. ओके. हां. हां, हां. आणि नाहीतर आपण क्लासरूम काय इझी आहे. त्याच्यामध्ये कुठलाही विद्यार्थी घेऊ शकतो. त्याच्यामध्ये प्रोग्रामिंग नाहीये. ओके. सर हे जेवढे लेवल आहे ते सगळं वेगवेगळ्या टाईपच्या पेपर्स राहणार का यांचे? प्रत्येक वेगवेगळ्या टाईपचे असणार. आणि जर आपण 4 लेवल नंतर ते फायनल साठी सिलेक्ट करतात. त्याच्यामध्ये फायनल मध्ये तुम्हाला काय असतं, तर 4ही लेवल मध्ये जे काय क्वेश्चन असतात, सिलेबस हं. असतो त्याच्यावर रिलेटेड क्वेश्चन असतात. ओके. ओके सर. सर टायमिंगचा थोडा इश्यू होता कारण ट्युशनचा टाइम याचं 5 ते 7 वगैरे असं काही राहणार. आम्ही अ, 7:30 नंतर घेतो. 7:30 ते 8च्या पुढे, 7:30च्या पुढे. ओके. 7:30 तेच तर 8च्या नंतरचं थोडंसं कारण की कधी-कधी कसं एक्स्ट्रा थोडं वेळ लागतो. 8 वाजून जातात कधी ओके. यायला. तर तो एक दुसरी प्रॉब्लेम गोष्ट, होता. तुम्हाला रेकॉर्डिंग पण लेक्चर भेटतील त्याचे. ओके. हं, हं. ओके. ओके सर.
7:30च्या नंतरच राहणार म्हणजे ते. 7:30च्या नंतरच राहणार. ओके. ठीक आहे ना सर. थँक्यू सर. आणि कुणाला काय डाऊट आहे विचारत चला. 8वीच्या मुलांनी कुठे घ्यायचं? 8वीच्या मुलांसाठी मी तेच सांगेन. एक तर त्याला ज्युनियर ऑप्शन पण ऑप्शन आहे, अवेलेबल आहे. ओके. जे 8वी मुलं आहेत त्यांना 3 ऑप्शन अवेलेबल आहेत बघा. एक तर क्लासरूम मध्ये घेऊ शकतो, दुसरा आपण ज्युनियर मध्ये घेऊ शकतो किंवा इंटरमिडिएट मध्ये घेऊ शकतो, जे क्लास 8 मध्ये आहेत त्यांच्यासाठी. ओके. ओके, भावना बोला. सर 10th सर साठी मी आता 10 म्हणजे पुढच्या 1 महिन्यात 10वीत चाललोय, तर मग आम्ही कोणत्या डिव्हिजन मध्ये येईल? ज्युनियर साठी तुला नाही करता येणार, ज्युनियर साठी घेता येणार नाही. तू क्लासरूम घेऊ शकतो किंवा इंटरमिडिएट घेऊ शकतो. चालेल. संदेश भोंजाने जरा बोला. हॅलो. हा बोला. हा सर, मी काय म्हणते, म्हणजे असे एक्झाम्स कशा होणार? म्हणजे त्या ऑनलाईन असतात. ऑनलाईन असतात आणि मग तुम्ही टेक्स्टबुक वगैरे काय म्हणजे प्रोव्हाइड करणार का? टेक्स्टबुकची गरज नाही. जे काय नोट्स मिळणार ना ते तुम्हाला पीडीएफ स्वरूपात मिळणार. म्हणजे ऑनलाईनच मिळणार का? ऑनलाईन पीडीएफ स्वरूपात तुम्हाला मिळणार. अच्छा, ओके ओके, तसे मिळणार. आणि किती सब्जेक्ट असतात त्याच्यात? सब्जेक्ट किती आहेत म्हणजे असे? तुम्ही सगळा सिलेबस दिलाय बघा इथे. तुम्ही त्या फील्ड मध्ये असाल तर तुमच्या लक्षात येईल बघा. अच्छा कॉम्प्युटर नंबर. अच्छा, किती मार्क्स पेपर वगैरे दिलाय का? किती मार्क्सचे पेपर वगैरे असतात त्याच्यात सगळं दिलंय का म्हणजे तुम्ही? जनरली काय असतं सांगा, प्रत्येक डिव्हिजन वाईज वेगवेगळे क्वेश्चन. एलिमेंटरी असेल तर त्याला 6 क्वेश्चन असतात. क्लासरूम असेल तर त्याला 10 क्वेश्चन असतात. पण त्याच्यासाठी त्यांना टाइम पण वेगवेगळा असतो. एलिमेंटरी साठी 30 मिनिटं, क्लासरूम असेल तर त्याला 50 मिनिटं, वेगवेगळे टाइम दिले. आणि याला म्हणजे वयाची मर्यादा आहे का? म्हणजे असं कसं स्टँडर्ड वाईज घेतात तुम्ही, कसं काय? म्हणजे मी याच्यामध्ये एक्सप्लेन केलंय बघा. याच्यामध्ये काय सांगा की क्लासरूम आहे त्याच्या एलिमेंटरी मध्ये फक्त 6वी पर्यंतची मुलं भाग घेऊ शकतात. अच्छा अच्छा, क्लासरूम मध्ये कोणी घेऊ शकतात. ज्युनियर मध्ये 9वी पर्यंत घेऊ शकतात. इंटरमिडिएट मध्ये कोणी घेऊ शकतात. अच्छा अच्छा, ओके. आणि क्लासेस 15 एप्रिल पासून होणार ना, स्टार्ट होणार ना? जनरली माझा प्रयत्न आहे 1 एप्रिल मध्ये, पण परीक्षा जर मुलांच्या असतील तर आपण फक्त 15 एप्रिलच्या पुढे घेणार. ओके ओके ओके, चालेल चालेल, ओके. पण जर तुम्ही ऍडमिशन घेतलेलं असेल ऍडमिशन तर तुम्हाला काय मिळणार सांगा, व्हिडिओज मिळणार. जुन्या याचे सध्या व्हिडिओ बघू शकता. अच्छा, जेव्हा चालू होईल तेव्हा त्या बॅच मध्ये जॉईन व्हायचं. म्हणजे डिव्हिजन टाईप झाली परत. अच्छा अच्छा, तसं डिव्हिजन टाईप शाळा म्हणजे स्कूलमध्ये असतं तसं. ओके ओके, ठीक आहे. कदम बोला. झालं होतं ते हँड रेस तसाच राहिला. ओके. हा सर. नंतर कुलकर्णी बोला. हॅलो सर, मी 8th मधून 9th मध्ये जातोय सर. माझ्यासाठी कोणता कोर्स असेल? क्लासरूम घेऊ शकतो, ज्युनियर घेऊ शकतो, इंटरमिडिएट घेऊ शकतो. ओके ओके सर, थँक्यू. ज्युनियर मध्ये प्रोग्रामिंग असतं, ते एकदम म्हणजे लेवल त्याची कमी असते. इंटरमिडिएट मध्ये थोडंसं हाय लेवलचं प्रोग्रामिंग असतं. ओके. बाकी ओके सर. बेसिक सिलेबस आहे तो सगळ्यामध्ये सेम असतो. ओके सर. आणि कुणाला विचारायचंय का? काही विचारायच्या संबंधित जर डाऊट असतील तर. कोणाचे काही नाही डाऊट? आणि सर, लास्ट डेट काय आहे याची? काय ते फॉर्म भरायची लास्ट डेट? कसली फॉर्म भरायची म्हणते? हेच फीज भरायचं जसं आहे. फीज भरायची. मी काय करतोय सांगा, पहिल्या 15 मुलांना तुम्हाला 1000चं हे मिळतंय. अच्छा. ओके. आणि त्याच्यानंतर तुम्ही क्लास चालू होईपर्यंत केव्हाही भरू शकता, काय प्रॉब्लेम नाही. फक्त पहिल्या 15 मुलांना मी 1000चं काय देतोय, डिस्काउंट देतोय. ओके. अच्छा. आणि सर, ते हॅकथॉनचं चालू होणार होतं, झालं का? नाही झालं अजून. अजून व्हायचंय. अच्छा, ठीक आहे. सर त्याच्यामध्ये सर आता आम्ही पेमेंट म्हणजे डायरेक्टली 6000, म्हणजे आता जर ही मधातली बॅच घेतली क्लासरूमची तर डायरेक्ट 6000 पेमेंट करायची एकदमच? हा बरोबर. बरं सर, बरोबर.
सर ती एक्झाम वर्षातून एकदाच होणार आहे का? वर्षातून एकदा म्हणजे चार टेस्ट असणार आहे टोटल. अच्छा लेवल आहे, लेवल अच्छा वाईज आणि टेस्ट आहे. ओके. आणि त्याच्या काही असाइनमेंट काही असणार का? असाइनमेंट म्हणजे आम्ही टेस्ट सबमिशन? घेतो, ऑनलाईन अच्छा टेस्ट घेत असतो प्रॅक्टिससाठी. अच्छा ओके, अच्छा प्रॅक्टिससाठी ओके. तुम्हाला ऑनलाईन टेस्ट मिळतात आमच्या ऍप मध्ये. ओके, ओके त्यामुळे प्रॅक्टिस बऱ्यापैकी होऊन जाते. अच्छा, म्हणजे त्याचा असाइनमेंट असं काही सबमिशन किंवा प्रोजेक्ट नाही वगैरे नसेल ना? नाही नाही. आणि ओके ऍडमिशन झाल्याच्या नंतर ऍप म्हणजे डाउनलोड करून घ्यावं लागेल नाही का सर असं? ते तुम्हाला 1 तारीख पासून भेटेल. ऍप ओके डाउनलोड करायला 1 तारीख पासून भेटेल. ओके, ओके ओके सर. ओके. आणि कोणाला काय विचारायचंय? संदेशजी, तुम्हाला काय बोलायचं अजून? हॅलो. हा बोला. हा सर, मी काय म्हणते म्हणजे फ्युचरमध्ये आपल्याला काय याचं बेनिफिट काय आहे म्हणजे? जनरली एक लक्षात घ्या, सध्या एआयचा जमाना आहे, मशीन लर्निंगचा जमाना आहे. तर हा मुलांना काय केलं आता सांगा, आता जर तुम्ही इंजिनिअरिंगची मुलं बाहेर पडतायत, हा त्यांच्याकडे डिग्री आहे पण त्यांच्याकडे लॉजिक नाहीये. ओके तर ओके इथे मेन काय बघितलं जातं की तुमचं लॉजिक जरा म्यूट व्हा दाखवतो, कारण बॅकग्राऊंडला आवाज येतो. म्यूट व्हा जरा, म्यूट व्हा जरा, नाही तर आवाज येतो बॅकग्राऊंडला. हा बोला. म्यूट व्हा तुम्ही. ओके, मी करतो. ओके, तर जनरली काय होतंय सांगा, की मुलं बाहेर पडतायत पण त्यांच्याकडे नॉलेज नाहीये, सर्टिफिकेट आहे. मग याच्या अमेरिकन कॉम्प्युटर सायन्स मध्ये काय केलं जातं, पहिल्यांदा मुलांचं लॉजिक डेव्हलप केलं, त्यानंतर प्रोग्रामिंग त्यांना काय केलं तर सुरू केलं. हा एक त्याचं एक काय मेन ऍडव्हान्टेज आहे. आणि याच्यामध्ये जर तुम्हाला सिलेबस जर तुम्ही बघितला ना, ग्राफ थिअरी वगैरे केव्हा शिकतात सांगा, तर मुलं जेव्हा इंजिनिअरिंगला जातात तेव्हा ही ग्राफ थिअरी वगैरे शिकली जातात, डिजिटल इलेक्ट्रॉनिक, असेंब्लिंग लँग्वेज. ओके, पण इथे त्यांना काय देतं सांगा, प्रॉब्लेम बेस्ड रिअल टाईप प्रॉब्लेम तिथे काय केले जातात, दिले जातात आणि ते सोडवायला मुलांना प्रयत्न करतात मुलं. त्यामुळे त्याचं इथे काय होते सांगा, म्हणजे कॉलेजमध्ये जायच्या अगोदर त्यांचं लॉजिक परफेक्ट झालेलं असतं आणि त्यांना पुढे त्याचा खूप फायदा होतो. ओके, आणि दुसरी गोष्ट तुम्हाला आणि काय करता येईल बघा, हा कोर्स तुम्ही केला की मी तुम्हाला पायथॉन प्रोग्रामिंग देतोय. पायथॉन प्रोग्रामिंग तुमचं झालं की IIT मुंबईद्वारे वेगवेगळी कॉम्पिटिशन घेतली जातात. तर गेली 3 वर्षे तर आमचे विद्यार्थी टॉपर मध्ये आहेत. त्याच्यामध्ये पहिल्या 10 फायनलला ते 10 विद्यार्थी सिलेक्ट 10 टीम सिलेक्ट करतात आणि त्याच्या ह्या 3 वर्षामध्ये आमच्या टीम असतातच असतात. 1 असते, 2 असते. ओके, तो एक तुम्हाला फायदा मिळेल. ओके, आणि कोणाला बोला ना. सर आता समजा आता हे आपण हे पूर्ण हे पार केलं सगळ्या लेवल आणि त्याची एक्झाम दिली आणि लेकरांनी छानपैकी मार्क घेतले, तर समोर याच्या काही कोर्सेस म्हणजे आपण पुढे पण करू शकतो सर, जर आपल्याला इच्छा असेल तर असं काही? जनरली लक्षात घ्या, हे आपलं काय सांगा की फ्युचरसाठी उपयोगी आहे ते सगळं याच्यामध्ये आहे. अच्छा फ्युचरसाठी जे जे उपयोगी आहे ना, तेच याच्यामध्ये त्यांनी घातलेलं आहे. ओके, आणि तुम्ही मी काही दिवसापूर्वी बघा, 2 दिवसापूर्वी बहुतेक मालविका जोशीची एक व्हिडिओ पाठवलेला, हो सगळ्यांनी सर, बघितला का तुम्ही? बघितला असेल. ओके, पूर्ण त्याच्यामध्ये त्या मुलीने काय केलं नाही सांगा, 10वी 12वी काही केलं नाहीये, काहीच केलं नाही. परीक्षाच दिली नाहीये, पण हो जगातली जी टॉप मोस्ट युनिव्हर्सिटी आहे MIT मध्ये, हो तिला सर. तिला तिथे काय मिळालं, प्रवेश मिळाला. काय मिळाला तर भारताचं तिने काय केलं, 3 वर्ष प्रतिनिधित्व केलेलं आणि सिल्वर मेडलिस्ट आहे. ओके, हो सर. आणि तिचा बेस काय तयार का झाला, तर 6वी पासूनच त्यांनी प्रोग्रामिंग मध्ये काय केलेलं, ज्ञान घ्यायला सुरुवात केलेलं आणि तिला त्याच्यामध्ये इंटरेस्ट होता. आणि ओके, मेन म्हणजे तिच्या आईचा रोल खूप ब्रिलियंट होता सर, खूप वेगळा विचार केला नाही त्यांनी. म्हणजे जनरली जेव्हा आपण प्रवाह विरुद्ध गेलेली आणि हो जनरली बरोबर. प्रवाह विरुद्ध जायला आपल्याला डेअरिंग लागतं. हो सर, ओके, बरोबर आहे. आणि त्याच्यासाठी त्यांना सपोर्ट द्यावा लागतो मुलांना. ओके, हो ना. जे काय असेल ना, आता फ्युचरमध्ये तुम्ही म्हणाल, माझं तर मत असं आहे की फ्युचरमध्ये हेच ते येणार आहे. आमचा एक तुम्हाला एक विद्यार्थी सांगतो, जो 10वी फेल आहे. 10वी हा. फेल म्हणजे आपण त्याला काय काढलं असतं, बाजूला काढलं असतं, तुला हो काय सर. जमणार नाहीये. पण तो 10वी फेल झाल्यावर परत परीक्षा द्यायला केव्हाच गेला नाही 10वी. ओके, हा. पण त्याने काय केलं, त्याच्यानंतर तो कॉम्प्युटर फील्डमध्ये वेगवेगळे काय काय शिकत गेला. पहिल्यांदा DTP नावाचा कोर्स वगैरे त्याच्यामध्ये काम केलं. नंतर त्याने रिपेअरिंग मध्ये गेला. मोठमोठे प्रिंटर जगामध्ये, भारतामध्ये असे तेव्हा 5-7 प्रिंटर होते. त्याच्यामध्ये एका कंपनीमध्ये तो राहिला. छोटी छोटी कामं करायचा तेव्हा, पण तिथे तो शिकत गेला. त्याचा एक त्याला फायदा काय झाला, तर जगातलं आता भारताचा तो हेड आहे. अजून तो काय सांगा, 10वी फेल आहे. आता त्याने बाहेरनं घेतलं BA डिग्री आणि त्याच्या हाताखाली अक्षरशः जे
इंजिनियर झालेली मुलं आहेत ना ती त्याच्या हाताखाली कामाला आहे. आणि हा काय करतो, आफ्रिका फिरतो, जपान फिरतो, मराठी मीडियम मध्ये शिकलेला विद्यार्थी एकदम ग्रामीण भागातला. पण आता बॉम्बेमध्ये एका पॉश एरियामध्ये राहतोय, त्याची मुलं चांगल्या शाळेमध्ये जात आहेत. ओके, जे नॉलेज असेल तर आपण कुठे जाऊ शकतो याचं एक उदाहरण आहे. हो सर, ओके. बरं. थँक्यू. ओके सर, थँक्यू. आणि कोणाला काय विचारायचंय? दुसरी गोष्ट, युविका आणि युरेका मध्ये गफलत करू नका. कारण क्वेश्चन कोणीतरी एक विचारला, त्याचा आन्सर पण मी देतोय, कारण एक व्हिडिओ मी पाठवतोय. युविका हा इस्रोचा प्रोग्राम आहे. मी असं केव्हाच म्हटलं नाही की तो युरेकाचा प्रोग्राम आहे. मी जी पोस्ट पाठवलेली, मेसेज पाठवलेला, तो मी माझ्या ग्रुपवर पाठवलेला. पण लकीली तो काय गेला सांगा, सगळीकडे व्हायरल झाला. ओके, त्यामुळे तो तुमच्याकडे पर्यंत मेसेज पोहोचला आणि तुम्हाला युविका बद्दल माहिती मिळाली. असा माझा कुठलाही विषय मला उद्देश नव्हता की सगळ्यांकडे जाईल अशी मला अपेक्षा पण नव्हती. ओके, त्यामुळे मनात असं देऊ नका की युरेका म्हणजे युविकाचा प्रोग्राम. कारण सगळेजण मला विचारत असतात की त्याची निवड केव्हा होणार आहे, कशी होणार आहे, हे मी नाही सांगू शकत. ओके, आणि कुणाला काय विचारायचं आहे? आज क्लिअर झालं सर सगळं. ऍडमिशन होऊन जाईल माझ्या मुलीचं. ओके, आणि कोणाला काय विचारायचं विचारून घ्या. बघा, काय डाऊट्स असतील तर विचारून घ्या. हा, बोला ना, डायरेक्ट बोला. कोणाला काय विचारायचं? आणि याबद्दल सगळ्या तुमच्या मित्रमैत्रिणींना, नातेवाईकांना पण माहिती द्या, कारण याच्याबद्दल कोणाला माहित नाहीये. आणि यंदा ज्या 5 टीम भारतातनं सहभागी झाल्यात ना, त्याच्यातल्या 3 टीम ह्या युरेकाच्या आहेत. ओके, म्हणजे किती जणांना भारतामध्ये माहित आहे याची तुम्ही कल्पना घ्या. कारण अशा कित्येक स्पर्धामध्ये आम्ही मुलांना उतरतोय. किबो नावाची एक स्पर्धा आहे, रोबोटिक प्रोग्रामिंग चॅलेंज. जसं आपलं इस्रो आहे तसं जपानचं किबो आहे, युएसएचं नासा आहे. त्यांच्याद्वारे रोबोटिक प्रोग्रामिंग चॅलेंज काय केलं तर हे जातं. इंटरनॅशनल स्पेस स्टेशन मध्ये काय सांगा, रोबोट आहे, तो आपण जमिनीवरनं काय करायचा असतो, कंट्रोल करायचा असतो. त्याच्यामधनं भारतातनं गेली 2 वर्ष एकच टीम सिलेक्ट होते आणि ती आमची टीम आहे. गेल्या वर्षी तर आम्ही 54 देशांमध्ये 6वा नंबर मिळवला. आणि सगळी मुलं आहेत ना, ती 5वी 6वी पासून आमच्याकडे आहे. 5वी 6वी पासून ते शिकतायत आणि एवढी ती आता एक्सपर्ट झालेली आहे की त्यांच्या समोर कुठलाही इंजिनियर समोर आणून ठेवला तरी त्यांना ते नॉलेज देऊ शकतात, एवढी ती सक्षम झालेली आहे. ओके, मुलंही हुशार आहेत. मुलंही आताची काय सांगा, जनरेशन खूप हुशार आहे. फक्त आपणच कुठेतरी त्यांना कमी पटतो का याचा विचार पालकांनी करायला पाहिजे. मुलांना काय द्यायला पाहिजे, कारण भविष्यामध्ये काय वाढून ठेवलेलं आहे. आपण म्हणतोय एआय वगैरे म्हणतोय ना, त्याच्यासाठी आपल्याला मुलांना तयार करायचं. मी हल्ली 2 दिवस कालच चायनाचा एक व्हिडिओ पाठवलाय बघा. चायनामध्ये तर त्याने काय केलंय, प्रायमरी लेवलला काय केलंय, 1ली 2री 3री पासून एआय शिकवायला सुरू केलं. हो सर, जर ते जेव्हा 10वीत जातील तेव्हा ते किती त्याच्यामध्ये काय घेतलेलं असतील, एक्सपर्ट झालेले असतील, या तुम्ही विचार करा. हो सर. आणि मेन म्हणजे सर माहितीच नाहीये सर की असं असते. आणि म्हणजे नवीन काहीतरी शिकायचं गेलं म्हणलं की पालकांना कसं अभ्यास सोडून रिस्क घेतल्यासारखं व्हायला. आणि आता हे नवीन, आता जास्त आम्ही आज मीटिंग केल्या किंवा जॉईन केल्या हे आम्हाला लक्ष द्यायला सर, पण समोरच्याला पटवून सांगता येईना की असं आहे तसं आहे. अभ्यास सोडून काहीतरी वेगळंच काही भरकटायल्यासारखं असं वाटायला काही जणांना. पण आज समजलं त्याचं काय मिनिंग आहे ते व्यवस्थित सगळं. ओके, आणि कोणाला काय बोलायचंय? बोलायचं नसेल तर मी थांबणार आहे. कोणाला काय विचारायचं विचारा. हॅलो सर. हा, बोला. सर, हे ते 8च्या नंतर राहू शकते का? काय ते? तुम्ही क्लासरूमचे जे क्लासेस घ्याल ते 8च्या नंतर राहू शकते का? म्हणजे मला नाही समजलं, काय म्हणतोय? म्हणजे की जे टायमिंग जे ते मॅच नाही होत आहे, तर 8च्या नंतर अगर ठेवलं तर जनरली मी काय करते बघा, जनरली छोट्या मुलांचे मी 7:30ला ठेवत असतो. पण यांचे जे मी ठेवलंय ना, आता माझ्याकडे क्लासरूम एक चालू आहे, त्यांची जी बॅच असते ना ती साधारण मी 8 किंवा 9च्या दरम्यान त्यांची असतात. ओके, फक्त छोटी मुलं काय होतं त्यांचा पण मी 8लाच घ्यायचो. पण प्रॉब्लेम काय आला पाहिजे, छोट्या मुलांना नंतर काय ते झोप यायला सुरू होते. 4थी 5वी 6वीची मुलं असतात, त्यामुळे मी त्यांचा काय करतो 7:30ला क्लास घेतो. ओके, टायमिंग आपण साधारण 8 ते 9च्या दरम्यान ऍडजस्ट करू शकतो, काय प्रॉब्लेम येणार नाही. ओके, थँक्यू सर.
ओके. सर पण रेकॉर्डिंग पण अवेलेबल होईल ना, समजा मिस Recording झाला मिळेल. क्लास तर? सगळे तुम्हाला मिळतील, सगळे रेकॉर्डिंग लेक्चर मिळतील आणि वर्षभरात तुम्ही किती वेळा ते रिपीट करू शकाल. ओके. ओके सर. आणि कुणाला काय विचारायचंय? विचारायचं नसेल तर मी थांबतो. आणि काय नाही ना क्वेश्चन? नो सर. नाही सर. चालेल. चला मग. थँक्यू. थँक्यू सर. थँक्यू.